38 वर्षाचा रमेश, जो की मध्य प्रदेशमधील एक रहिवासी होता. रहिवासी तर होता मध्य प्रदेशमधील, पण कामाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये आलेला होता. कोल्हापूरमध्ये एका लोखंडाच्या फॅक्टरीमध्ये काम करत होता. काम करत असताना तो घरी पैसे पाठवायचा, त्याच्या सासरवाडीलाही पैसे पाठवायचा. दोन्ही ठिकाणी त्याला एक चांगली इज्जत होती, कष्टाळू माणूस म्हणून. पण ज्यावेळेला तो सुट्टीला घरी गेल्यानंतर थोडे दिवसासाठी सासरवाडीला गेला. सासरवाडीचा पाहुणचार वगैरे घेतला आणि जे संध्याकाळी त्यानं त्याच्या मेहुणीसोबत केलेलं आहे, हे बघून त्याच्या सासऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने त्याचा रात्रीच कार्यक्रम करून नदीत फेकून दिलेला आहे. तर पूर्ण घटना या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, या घटनेला सुरुवात होती 10-11 वर्षापूर्वी. 10-11 वर्षापूर्वी रमेश होता 27-28 वर्षाचा. त्याच्यासाठी स्थळ बघायला चालू होतं. लवकर भेटतच नव्हतं स्थळ. रमेश तर कष्टाळू होता, कष्ट करत होता, पण कसं होतं की गावात त्याला कोणी देत नव्हती मुलगी, कारण जमीन वगैरे नव्हती. त्याला बाहेर कामाला जावं लागायचं, त्यामुळं गावात कोणी देत नव्हतं. तर त्याच्या घरच्यांनी आसपासच्या गावात बघायला चालू केले की आहे का कोण. तर त्यांना एक नीता नावाची मुलगी भेटली, जी की सुंदर होती, सुशिक्षित होती, 12वी झालेली होती. तर रमेशलाही तिचं मन जुळून वाटलं, पटलं, तिचा चेहरा पटला. त्यामुळे त्यांनी होकार दिला, दोघांनी होकार दिलं, त्यांचं झालं. झाल्यानंतर रमेश 5-6 महिने गावी राहिला. पण जसं जसं पुढे जाईल तसं खर्च वाढल्यानंतर त्याला वाटलं की आता आपल्याला कमवायला बाहेर जावं लागेल. पुणे मुंबई तर खूप महाग आहे. कोल्हापूरमध्ये त्याचा मित्र आहे, त्या ठिकाणी जाऊन मी काम करतो असं सांगितलं त्याच्या बायकोला. त्याची बायको म्हणली हो चालेल ना, काय अडचण नाही. मी पण आता गर्भवती आहे, मी माहेरला जाऊन राहते थोडे दिवस. ज्या वेळेला डिलिव्हरी होईल त्यावेळेला माघारी येते. असं म्हणल्यानंतर निधी निघून जाते त्याच्या माहेरी आणि रमेश जो आहे तो कोल्हापूरमध्ये त्याच्या मित्रासोबत येतो, काम करायला चालू करतो. वर्ष जातं. त्याला एक छोटीशी मुलगी झालेली, 7-8 महिन्याची मुलगी होती. तो सुरुवातीला गेला त्याच्या घरी. त्याच्यानंतर मित्रांनो, त्याचा एक सासरवाडीमध्ये त्या चांगलं जमलं त्या सुरुवातीला गेल्यानंतर, कारण तो सगळ्यांची काळजी घेत होता, मनमिळाऊ होता. असंच हळूहळू 8 वर्ष गेलं, 10 वर्ष गेलं. रमेशचाही कोल्हापूरमध्ये चांगलाच जम बसला होता. तो हळूहळू आता काम बंद करून त्याचा स्वतःचा व्यवसाय चालू केला होता. म्हणजे सुरुवातीला त्यानं काय केलं होतं की काम केलं, शिकला. त्यानं एक दुकान टाकलं कोल्हापूरमध्ये, चांगलं चालायला लागलं. मग कसं आहे की त्याची एक इज्जत अजूनच वाढली. ज्यावेळेला तो शेवटी 2025मध्ये गावी गेला. गावी गेल्यानंतर दिवाळीच्या सुट्टीला गावी गेल्यानंतर त्याची बायको म्हणली चला आपण सासरवाडीला जाऊ. तर तुम्ही काय करा, व्हा पुढे, मी एक 2-3 दिवसानं पाठीमागून येते. जी मुलगी आहे त्या मुलीचं आपली शाळा आहे, सुट्टी लागली की मी येते जाऊन, तुम्ही या पुढे मागं व्हा. रमेश म्हणला ठीक आहे, तू ये मागणं, मी तिथं जाऊन पाहुणचार घेतो त्यांचा. तसंही लई दिवस झाले मी सासरवाडीला गेलेलो नाही. तर तो जातो सासरवाडीला. तिथे गेल्यानंतर त्याचे सासरे सासू खुश होते आणि त्याला एक मेहुणी असते, जी की 18 वर्षीय असते, 11वी-12वीमध्ये शिकणारी मेहुणी. तिचं नाव होतं अस्मिता. तर ती अस्मिता जी होती ती एक छोटीशीच होती, पण कसं होतं की दिसायला सुंदर. ज्या वेळेला रमेशनं बघितलं तिला, त्याच्यामध्ये कसं आहे, हृदयात असं काहीतरी वेगळं वेगळं वाटायला लागलं. तर तो ज्या वेळेला बघतो त्याच वेळेला त्याच्या मनात असं एक विध्वंस चालू होतो. नाही, आपल्याला हे पाहिजेच असं वाटतं त्याला. त्याचा चांगला पाहुणचार केला जातो. पाहुणचार केल्यानंतर कसं आहे, त्यांच्या घरी 2च रूम, ज्यामध्ये सासू सासरा आणि एक मेहुणी झोपत होती, ती 2च रूम. मग सासरा काय म्हणलं की आता आम्ही तर इथं झोपतोय, तुम्ही काय करा, ही आपली लहान छोटीशी मुलगी आहे, या मुलीपेक्षा आपलं तुम्ही तिच्या रूममध्ये झोपा, काय अडचण नाही. त्यावेळेला रमेशला तर भारीच वाटलं. रमेशने काय केलं, झोपल्यानंतर संध्याकाळी रील स्क्रोल करायला लागला. रील स्क्रोल करत 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 काय झालं, मेहुणीनं बघितलं की आपला दाजी मोबाईल बघतो म्हणलं, तिने बघायला चालू केलं. सुरुवातीला त्यानं रील बघत गुगलवरती जाऊन असलेले व्हिडिओ बघायला चालू केले. अस्मिता ही काय लहान नव्हती, तिला समजत होतं. ती म्हणली काय बघता दाजी, असं नका बघू, मी बघणार आहे, चांगलं काहीतरी लावा. तो म्हणला नाही बघ, काय अडचण नाही. जसं बघत त्यानं अस्मिताच्या अंगावरनं हात फिरवायला चालू केला. तर म्हणला आपणही करू असं काहीतरी, आणि तू काय काळजी करू नको, मी तुला चांगले पैसे देईन त्याचे, म्हणजे तुझी लाड पुरवीन. सुरुवातीला तर अस्मिता नाही म्हणली, पण हळूहळू तीही गरम झाली होती, त्यामुळे तीही हो म्हणली. पण कसं आहे, शेवटी छोटी मुलगी त्यानं काय केलं, ज्या वेळेला कार्यक्रम चालू केला त्यावेळेला थोडासा आवाज बाहेर जावं लागला. कारण ज्या वेळेला दुखायला लागलं त्यावेळेस बाहेर आजोबात चालला. त्याच्या सासऱ्यानं ऐकलं, काय तर आवाज येते. त्यानं दरवाजा उघडला तर तो अस्मितासोबत अश्लील कृत्य करत होता. त्याच्या सासऱ्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानं एक रॉड घेतला आणि त्याच्या डोक्यात लय मारला त्याला, आणि शेवटी त्याला पिटाई करून नदीमध्ये फेकून दिलं फाटच. आणि त्या अस्मिताला सांगितलं तू गप्प बस आता. सगळे शांत झाले. सकाळी सासऱ्यानं उठायचं नाटक केलं आणि उठवायला गेला जावयाला, पण जावई कळून नसल्यामुळं इकडं आसपास विचारलं, आमचा जावई दिसला का. कोणीच म्हणलं की नाही दिसला. कुठं दिसला, कसं काय गेला, कालच आला होता. रडायला चालू केलं त्यानं आणि सगळे गाववाले मिळून हुडकायला लागले. तर त्यांना तिथं नदीच्या कडेला दिसला त्याचा मृतदेह. त्यांनी पोलिसाला कॉल केला. पोलिसांना आल्यानंतर बघितलं की त्याला कोणीतरी मारून टाकलेलं आहे. तर सासरा तर रडत होता,
आणि ह्याची अशी काही दुश्मनी नव्हती ना. इथं राहत होता तो, महाराष्ट्रात राहत होता, तर ह्याचा दुश्मन कोण असेल. त्यांची शंका गेली त्याच्या सासऱ्यावरती. सासऱ्याला ज्या वेळेला पोलिसांनी विचारलं, पोलिसांना ज्यानं खरं सांगत नव्हता, पण पोलिसांनी त्याला ज्या वेळेला त्यांची ताकद दाखवली त्यावेळेला तो म्हणला की हो असं झालं होतं म्हणून मी मारलं. मित्रांनो मला सांगा आता यामध्ये चूक कोणाची, रमेशची का त्याच्या सासऱ्याची. तर